सुस्वागतम. गणेश भक्त हो, सुस्वागतम. दैव जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. सावित्री, पुराण काळातील सावित्री, पतिव्रत्याच्या जोरावर यमालाही थांबवणारी, पण तिच्याच नावाशी साधर्म्य असणारी आणि आजपर्यंत स्वतःचं पावित्र्य जपणारी ही सावित्री नदी. त्या रात्री मात्र अनेक निष्पाप जीवांसाठी काळ बनली. हो, पण त्यात तिचा काय दोष? तिच्या पात्रावर इंग्रजकालीन बांधलेला पूल जीर्ण झाल्यामुळे कोसळला आणि सावित्रीच्या उदरात 42 जीव गडप झाले. तो दोष तिचा नव्हता. तो दोष होता आपल्याच नाकर्तेपणाचा. ब्रिटिशांच्या जीर्ण झालेल्या कुबड्यांच्या आधाराने आम्ही आजही चालण्याचा प्रयत्न करतोय. दोष होता त्या परावलंबनाचा. 100 वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या पुलाला जर जीर्ण म्हणायचं, तर मग 350 वर्षांपूर्वी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोयना नदीवर बांधलेल्या पुलाचा एकही दगड अजून ढासळला नाही. मग जीर्ण कोण? ब्रिटिशकालीन पूल की हा शिवकालीन? आम्ही शिवाजी महाराजांचं नाव अभिमानानं घेतो, पण त्यांचे गुण का घेत नाही? इंग्रजांनीच बांधलेल्या रेल्वे स्टेशनचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामांतर करण्यात आम्हाला पुरुषार्थ वाटतो. परंतु महाराजांनी अंमलात आणलेल्या इंजिनिअरिंग किंवा सोशल इंजिनिअरिंगचा विचार आम्ही का करत नाही? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणानाराने ओटी भरणारे आमचे राजे, यांचा आम्ही काय आदर्श घेतो? स्वराज्यावर संकट आलं तेव्हा राजांनी सर्वांना एकत्र करून समर्थपणे मुघल सत्तेशी मुकाबला केला आणि ते कर्तृत्वाने यावत चंद्रो दिवाकरो अमर झाले. आणि आज महाराजांच्या स्वराज्यावर आसमानी संकट आलं तर आम्ही तिथे जाऊन सेल्फी काढून प्रसिद्ध होण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. पण ज्यांनी आमच्या राजांचा आदर्श घेतला ते महाडचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे. स्वतःचे जन्मदाते अखेरचा श्वास घेत असताना सुद्धा भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व देत सावित्री नदीवर पोहोचले. नातेवाईकांचा आक्रोश पाहून त्यांचं मन हेलावलं. जन्मदात्यांची जबाबदारी पत्नीवर सोपवून शोध मोहिमेत ते मग्न झाले. वडिलांना अखेरच्या क्षणाला साथ देता आली नाही याची खंत त्यांना होतीच, पण 42 माणसं गमावलेल्या नातेवाईकांना धीर दिल्याचं समाधान त्यांना जास्त होतं. शिंदे साहेब, तुमच्या रूपात आम्हाला राजे दिसतात, म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा. होय, मुजराच. ज्या ज्या ठिकाणी राजांचा आदर्श दिसेल त्या वीराला मानाचा मुजरा होणारच. यवनी राज्यात नव्हता एवढा अनाचार आज वाढलाय. सर्वत्र भ्रष्टाचार, स्त्रियांवर, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, दरोडे, फसवणूक, स्वार्थी राजकारणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हे सारं कशामुळे? तर आम्ही इमान सोडलं म्हणून. पापाच्या भारानं धर्माला ग्लानी येऊ लागले आहे, आणि धर्माला ग्लानी आली
की परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः. आज खरोखरच हीच परिस्थिती आली आहे. म्हणून सांगतो, हे बये दार उघड. 350 वर्षानंतर आज पुन्हा दार उघड आणि अराजकाला गाडण्यासाठी पुन्हा शिवाजी जन्माला घाल. हो हो, पण तो शेजाऱ्यांच्या घरी नको, तर प्रत्येक जिजाऊच्या पोटी शिवाजी जन्माला घाल. दार उघड बयाचा, दार उघड बया, दार उघड बयाचा, दार उघड बया.